मी त्या काळात लहानपणी शाळेत असताना वकीलराव लांघेकडे जायचो, कम्युनिस्ट आमदारांकडे. हा हा बाबासाहेब ठुबे आमचे पाहुणे होते, पारनेरचे आमदार. ओके हा इथं वंजारी समाजाचे पाथर्डीला आव्हाड, ओके त्यांच्याकडे जायचो. ते कम्युनिस्टच कम्युनिस्टच. कम्युनिस्टांचा एवढा प्रभाव होता त्यावेळेस. एक वेळेस 90 आमदार महाराष्ट्रात सैकपा आणि कम्युनिस्टाचे आले. त्यावेळेस मी निवडून आलो होतो, पण मतमोजणीत आता पत्रिका होत्या ना, हा 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 मग आमच्या काय पत्रिका तिकडे घालायच्या हे, आणि मी 800 मतांनीच पडलो. तसं मी लीडवर असल्यामुळे ते लागले उड्या आणायला. हा हा त्याच्यात ते शेवटच्या फेरीत हा घोटाळा झाला. पण हा घोटाळाच झाला असं वाटतं ना तुम्हाला. झालाच ना, अधिकाऱ्यांनी कबूल केलं. नंतर तरी एक जणांनी मेणबत्ती घेतली डबल. हा हा तरी मी त्यावेळेस महाराष्ट्रात 2 नंबरच्या मताने आलतो. वा 44,000 लीडने 500 तुमच्या बाजूने वातावरण होतं त्यावेळेस. हा. पण त्यावेळेस प्रचाराची काय साधनं होती, कशी परिस्थिती होती. नाही, गाड्या होत्याच ना त्यावेळेस. होत्या ना. हा ते माझ्या जागेवर बाबासाहेब दाभेकरला घ्या म्हणलं, ओके. याचे अकोल्याचे. पण पहिल्यांदाच आमदार होऊन अनेक लोक मंत्रिपदासाठी काय काय करतात आणि तुम्ही नाकारलं त्यावेळेस. हो, हा? त्यांनी ते ऑर्डर इथं आणून दिले. कोणी? खडसाहेबांनी तुळजापूरला चालले होते, वा वा मुलगीन ते. हा हा ते आमचे वडील बसलेले होते. ते म्हणले, बाबा हे 55 कोटी तुम्हाला दिले. गोपीनाथ मुंडे आणि मनोहर पान, तू आमच्या पक्षावर उभा राहू नको, पण पुरस्कृत तुला आम्ही करतो. हा हा मग ते आम्ही ऐकलं नाही. आम्हाला शरद पवारचं प्रेम नातं झाल्यामुळं आता बोलणं अवघड झालं ना. नात दिली ना आमची त्यांना. हा, नात आणि नात त्याच्यामुळे आता सगळं बऱ्याच गोष्टी मुठीत आहेत. मोठीत आहे. शब्द कोणाचा होता मग सांगा बरं. शरद पवारचा. मग काय झालं नेमकं. त्या वेळेस त्यांनी तो मुस्लिम माझी शरद पवारची याच्यावर लय झाली. मी याला मुलाखत दिली ती, बाहेर दिली ती. ही जयवंत पाटलांनी, जयंत पाटील. हा बरं, मला जयवंत पाटील आम्ही सगळे एकत्र असताना तेव्हा नाना फायनल झाले, आता तू काय परत मुंबईला यायचे नाही. मनोहर पंतांनी नगरच्या शिवाजी पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळेस तत्वता आष्टी नगर जिल्ह्यात जोडण्यात आली असं म्हणलं होतं. हा, घोषणा झाली, सांगतो ना. आणि हा विषय कॅबिनेटमध्ये गेला. तिथं गोपीनाथनी नागपूर करार काढला. नागपूर करार असा आहे की हद्द तोडू नये. त्यावेळेस पुढे गेला. बरोबर. तुम्ही नागपूर करारच काय घेऊन बसले. आणि मी गोपीनाथच्या पाया पडलो. नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ हा बीड जिल्ह्यातला एक मतदारसंघ आहे. तो ह्यावेळेस बऱ्याच अंशी चर्चेत होता. त्याची चर्चेत येण्याचे अनेक कारणं होते आणि एक कारण मुख्य असं होतं की या ठिकाणी महायुतीची ही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी झाली. आणि या सगळ्या लढतीमध्ये एक नाव जे चर्चेत आलं ते साहेबराव दरेकर नाना. त्यांचं नाव चर्चेत येण्याचं कारण असं की ते 95 ते 2000 असे आमदार होते आणि कायम सक्रिय राजकारणामध्ये त्यांचं कुठल्या तरी सामाजिक कार्याने, राजकीय कार्याने सहभाग असतो आणि ते ज्याच्यासोबत असतात ते आमदार होतात. हा एक इतिहास आहे आणि तो वारंवार खरा ठरला, सिद्ध झाला. तर आजचा मुद्दा असा आहे की या आष्टी तालुक्यामध्ये जे आजचं राजकारण सुरू आहे, बीड जिल्ह्यामध्ये जे सामाजिक वातावरण आहे आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात जे 85-80च्या नंतर बदल झालेत, या गोष्टींना जवळून पाहणारे, त्याच्याविषयी समजून घेणारे आणि 80-85च्या दशकातलं राजकारण, आता 2025 या सगळ्या काळातलं राजकारण ज्यांना माहिती आहे, ज्यांनी अनेक उलथापालथ पाहिल्या, राजकीयदृष्ट्या सक्रिय राजकारणात असून ते इलेक्ट्रॉनिक राजकारणात निवडून आले नाही आले हा भाग वेगळा, पण या सगळ्या गोष्टींची जाण असणारा माणूस म्हणजे साहेबराव दरेकर नाना. आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत. नाना, लेट्सअपमध्ये स्वागत आहे. तुम्हाला पहिला प्रश्न असा होता की तुम्ही 85ला अपक्ष आमदार झाले, बरोबर? 95ला, सॉरी 95ला. पण 95ला आपण तुम्ही अपक्ष आमदार झाले याच्यावर बोलू, पण 95च्या अगोदर नाना कोण होते? मी 78ला जिल्हा परिषद मेंबर अपक्षच झालो. त्यावेळेस साहेबराव दादा या कारखान्यात चेअरमन होते आणि मला पहिल्यापासून बड्यांच्या नादी लागणं हा माझा स्वभाव होता. स्वभाव गुण. हा,
मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो. हं. आणि त्यावेळेस जे आमची टीम असायची हं. तशी तालुक्यात टीम चांगली होती. आणि आमच्या भागामध्ये माझं राजकारणात जरी नसलो हं. तर पण काम माझं खूप चांगलं असायचं. सामान्य माणसावर अन्याय जर झाला हं. त्याला प्रतिकार करणे. त्याचे म्हणजे हे प्रश्न- विद्यार्थी दशेपासून हा विद्यार्थी हां. दशेपासून. आणि त्याच्यामुळं तसं ते माझे नातेवाईकच आहे. ओके. हां हां पहिले नातेवाईक होते ना, आता नात त्यांच्या घरात आम्ही दिलेले आहे. हां हां पण मला ते संघटना बांधणं हं. त्यावेळेचे हं. दत्तूबा मोहळे असतील, हं. आमचा एक 50-60 पोरांचा ग्रुप असायचा. हां. आणि पण त्यावेळेस ग्रुप म्हणजे तुम्ही ठरवलंच होतं का राजकारणात जायचंय? नाही त्यांना सगळ्यांना मदत करायच्या अशा हेतूने आमचा ग्रुप अच्छा, झाला होता. लोकांना मदत करायची. हां. हां हां मोर्चे काढणे, अधिकाऱ्यांनी काम नाही ऐकलं तर त्यावेळेस मी भांडणं सगळ्या अधिकाऱ्याशी करायचो. हां 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 म्हणजे आणि अधिकाऱ्यांनी बी मला राजकीय जीवनामध्ये फार मोठी साथ दिली. ओके. हां. त्याच्या आधी दिली, नंतर दिली. नंतर दे. आणि मी त्यावेळेस 8,000च्या लीडनी जिल्हा परिषदला हं. चांगल्या मतांनी निवडून आलो. पण हे काम करत असतानाच विद्यार्थ्यातून सांगितलं का तुम्हालाच असं वाटलं की आता आपण निवडणुकीला उभं राहायला पाहिजे? आणि त्याला कारणं होती की हां. मी कारणं नाही सांगणार. सांगण्यासारखे नाहीत का? नाही एखादं सांगण्यासारखं असं सांगा. नको हां? जे सार्वजनिक करायला काय अडचण आहे आता? नाही, बराच काळ सार्वजनिक गेला. क्षेत्रात हं. नाही नाही कारण सार्वजनिक करायला काय अडचण आहे? नाही, पण काय आहे आता संबंध जवळचे आल्यामुळं नको वाटतं. नको वाटतं झाकली मिटसावं लागायचं राखायचं. आहे ना. बरं. त्यावेळेस तुम्ही म्हणजे नेमकं कुठल्या विचाराने प्रभावित होता तुमच्या काळात विद्यार्थी दशेत? मी तुम्हाला पहिलं सांगितलं, मी लहानपणापासून कम्युनिस्ट. मला ओके. शिक्षक कम्युनिस्ट होते. हां हां अंबादास सिधू शेटे म्हणून गोघरगावचे होते. हं. मला त्यांनी राजकीय घडवलं, ओके. मार्गदर्शन. हां. आणि शेजारी बाळासाहेब नागोडे त्यावेळेस आमदार होते कम्युनिस्टाचे. ओके. आपल्या नगरमध्ये म्हणताय? हा, नगर तालुक्यात. ओके. हां. आणि मग त्यांचं मला मार्गदर्शन असायचं. वा वा. पण तुम्ही ह्या लोकांच्या संपर्कात गेले होते हो हो. पण विचाराच्या आकर्षणामुळे? मी त्या काळात लहानपणी शाळेत असताना वकीलराव लांघ्याकडे जायचो, कम्युनिस्ट आमदारांना. हां हां बाबासाहेब ठुबे आमचे पाहुणे होते, पारनेरचे आमदार. ओके. हां. इथं वंजारी समाजाचे पाथर्डीला हं. आव्हाड, ओके. त्यांच्याकडे जायचो. ते कम्युनिस्टच? कम्युनिस्टच. कम्युनिस्टांचा एवढा प्रभाव होता त्यावेळेस? एक वेळेस 90 आमदार महाराष्ट्रात सैकपा आणि कम्युनिस्टाचे आले. वा. आज कम्युनिस्टांचा एक आमदार आहे, निकोले साहेब. त्याचं कारण असं झालं की यशवंतराव साहेबांनी तोड फोड केली. हं. आता उगले साहेब आम्ही कम्युनिस्ट आमदार केले. हा. ओके. ते गोगरगावचे. आपल्याकडे म्हणताय? हो, इथं. हा, ते कम्युनिस्ट होते? हा. वा. तर आपल्या जिल्ह्यात बी 4 आमदार कम्युनिस्ट आले त्यावेळेस. हं. अं, आपल्याला खासदार बी होते एकदा कम्युनिस्ट? 2 वेळेस. 2 वेळेस. साताऱ्याचे नाना पाटील नाना पाटील. हो. आणि माजलगावचे बोरांडे. हा, बोराडे साहेब. हो. पण आता तर त्या काळात, आता समज केरळमध्ये एक कम्युनिस्ट सरकार आहे आणि पश्चिम बंगालमध्ये 30-35 वर्ष ज्योती बसू होते. ते पंतप्रधान होऊ शकले असते पण राजकीय घडामोडीमुळे नाही. नाही पण आजचा प्रभाव हा इतका ओसरला आहे की एक आमदार परिस्थिती आली तुम्ही ज्या विचारांची होते. हा. पण पुढे मग तुमच्या विचारांनी, त्याच विचारांनी पुढे कसं काय नाही गेलं तुम्ही? काय ती तोड फोड झाली ना. हां हां जसं आजच्या काळामध्ये येडीमुळं बरेच गेले ना. त्यावेळेस येडी कायदा नव्हता. ईडी नव्हती. हा हा, येडी मनमोहन सिंगाच्या काळात लागू झाली. हा हा पण त्यांनी 5 का 6 माणसावरच वापरले, असं कोणावर वापरली नाही. राजकीय माणसावर त्यांनी येडीचा उपयोग केला. आणि त्यावेळेस तो कारवाई म्हणून केला का सूड म्हणून केला? नाही, ते कारवाई म्हणून. कारवाई म्हणून. आता सूड म्हणून होतोय का? हा.
आता सोड नाही म्हणजे आता आजचा काळ असा आहे, बोट पाण्यात असते पण बोटीत पाणी नसतं. असाच तो प्रकार घडला गेला. हा. आणि त्यावेळेचा मतदार चांगला होता, विचारी होता, विचार तुमच्या टायमाला शब्दाला पक्का होता. आजचे दिवस राहिलेले नाही. बरं, तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य झाले त्याच्यानंतर तुम्ही लागोपाठ किती दिवस म्हणजे 78 पासून तो मतदारसंघ आमच्या घरातच आहे. ओके, आजही आजही. ओके. आपला पिंपळा गट हा आता लोणी झाला. हा लोणी. बरं, आमच्या वेळेस पिंपळा होता. बरं तुमच्या वेळेस 95ची जे सरकार अपक्ष होतं, मनोहर जोशी त्यावेळेस मुख्यमंत्री होते, मागच्या 6 महिन्यात श्री नारायण राणे होते. हो, त्या काळात तुम्ही अपक्ष होते. अपक्ष. तर तुम्ही अपक्ष आमदार राहण्याचं काय कारण? तुम्ही कुठल्या पक्षाकडून का नाही गेले? तो काय घटना आहे? नाही, त्यावेळेस पक्षाचे तिकीट मिळायचे म्हणजे ज्याच्याकडे कारखाना आहे, संस्था आहे, त्यावेळेसची सृष्टी हे पाहायची. पण त्याचं चारित्र्य हे पाहिलं जायचं. चरित्र पाहिजे उमेदवाराचं. हा हा. तो समाजात किती घुसलेला आहे, सामाजिक किती काम केलेलं आहे, अशा विचारात श्रेष्ठी होती. आणि दादा गेल्यानंतर श्रेष्ठी अशी आली. दादा कोण? वसंत दादा. वसंत दादा. हा. तोपर्यंत ही तिकीट देण्याची पद्धत चांगली होती. तिथून पुढे मग श्रेष्ठी अशी आली. तुमच्याकडे साखर कारखाना आहे का, कॉलेज आहे का, संस्था किती आहे, तुम्ही पक्षाला निधी किती देणार, निकष झाला पक्ष तिकीट देण्याचा. मग त्याचं चारित्र्य पाहिलं नाही. तिथून पुढे चारित्र्य बंद झालं. आणि आता तर ते चारित्र्याचा विचारच करायचा नाही. साप दुर्लक्ष करून तिकीट दुर्लक्ष. हा, म्हणजे जेवढं खराब असेल चारित्र्य तेवढं तिकीट लवकर मिळू शकतं. म्हणजे इतका बदल. मी 2 नंबरचे नाही म्हणणार, पण आजचा काळ तो आहे. हा हा. बरं, मग अपक्षाचा निर्णय तुम्ही त्यावेळेस घेतला, तो कसं म्हणजे तुम्हाला लोकांचा कौल वाटला होता का तुम्हाला लढायची होती विधानसभा? नाही, मग धोंड्याला मी आमदार केलं. वा. हा. ती कशी घटना काय, तो किस्सा काय समज? त्यावेळेस दत्तूबा मोहड्याला आमदार करायचा असं माझ्या डोक्यात होता. पण दत्तूबा खूप शिकलेला आणि फॅडिस्ट होता. ते मी दत्तूबाला नेहमी सांगायचो, बा राजकारणात येडा माणूस जरी भेटला तो म्हणला ना असं झालं पाहिजे, हो म्हणलं पाहिजे, तो ती प्रवृत्ती त्याच्यात नसल्यामुळं, शिकल्यामुळे जास्त. हा, तर ते आम्ही धोंडे निवडले. त्याच्या वडिलाकडे गेलो. ते म्हणले, भाऊ मी काय तुम्हाला पैसे देणार नाही, काही नाही, तुम्हाला लढायचे लढा, नाही त्याच्या वाट्याला काही ती का, इथपर्यंत झाला. मग मोटकुळे साहेब डेप्टी इंजिनियर होते, पण ते काय म्हणूनच राहिले, हे लक्षात घ्या. इंजिनियर. हा. आणि मग ते माझे दोस्त होते. तर मी म्हणलो, साहेब आम्ही असं ठरवलंय. ते म्हणले काय अडचण असेल तर मला सांगायची. त्यावेळेस त्याने आम्हाला फार मदत केली. दोंडेसाहेबच्या वेळेस. पण मग तुम्ही सरळ प्रस्ताव दोंडेसाहेबांकडे घेऊन गेले, पण तुम्हाला नाही वाटलं की आपण स्वतःच हा प्रयोग करावा? त्या आमच्या कम्युनिस्ट विचाराची माणसंच ह्या तालुक्यात राहिले. नानासाहेब पोकळे असं मोजके राहिलो. एक काळ इथं जिल्हा परिषदचे आमचे मावस भाऊ, मला वाटतं 62ला कम्युनिस्ट पक्षातून ते जिल्हा परिषद मेंबर. त्यावेळेस दादेगाव गट होता. गट फार कमी होते त्यावेळेस. मग त्यांचा काना मस्के म्हणून एक चांगला वक्ता होता. पंचायत समितीला ते आले, जिल्हा परिषदला मोहनराव घोडके आले. ओके. कारण तसं तर तुम्ही दोंडेसाहेबपेक्षा सिनियर आहात. सिनियर आहे. हा. दोंडे राजकारणात नव्हतंच ना तेव्हा, तुम्ही होते. म्हणजे तेच म्हणलं की तुम्ही हा प्रयोग फक्त विचारांचे लोक नसल्यामुळे तो केला नाही. पुढच्या काळात समज दोंडे आमदार झाले, पण मग तुम्हाला मी त्यांना पश्चाताप झाला का त्यांना आमदार करून? त्यांना मी 3 टर्म आमदार केलं. वा. आणि पुढं कारखान्याचे इलेक्शन आलं, मग दोंडेंनी मी पॅनल टाकला. वेगवेगळं एकत्र. कारखाना आमच्या ताब्यात आला.
त्यावेळेस आमचं असं ठरलं, मुस्लिम समाजाचा दूध संघाचा चेअरमन निजाम पाटील, हम्म. वंजारे समाजाचे रामराव गोरजे सभापती, माळी समाजाचा आमदार आणि मराठी समाजाचा कारखान्यात चेअरमन. हम्म. आणि ऐन वेळेस ते बदलले. दोघं बी हम्म? दोघं पण नाही नाही, हा. कोण बदललं? दोंडे साहेब म्हणे माझं लग्न होस तर मला चेअरमन करा. रडारडी ते बरेच भानगडी झाले. आणि मग मी पण त्यावेळेस ते तर आमदार होते ना, हा आमदार होते, चेअरमन व्हायचं होतं. हा, झाले. हा. मी व्हाईस चेअरमन होतो. हा. मग आम्ही कम्युनिस्ट विचाराचे असल्यामुळे हम्म. ते कारभार मला न आवडल्यामुळं मी कारखान्यावर 3 मिटिंगातून 1 मिटिंगला जायचो कायद्यामुळं. ओके. हा हा. त्याची- जायला पाहिजे असं कायदा असतो. कायदा आहे. हा, हा. ते केसेस चालायच्या नांदेडला. हा. मग 1 मिटिंगला जायचो, पण वादग्रस्तच आमच्या मिटिंगा बी व्हायच्या. तू सगळा राग तिथे मीटिंग मध्ये निघायचा. आता कारभारात चुका झाल्या तर बोलायला काय, बोलायला पाहिजे. हो. अशा पद्धतीने आमचं मग त्यावेळेस खटकत गेलं. खटकत गेलं. आणि आमच्या दोस्तीत अंतर पडलं नाही. अजूनही. हा. हा. पण राजकारणात राजकीय दृष्ट्या अंतर पडलं. अंतर पडलं. मग मी माझं जिल्हा परिषद स्वतंत्र लढायचो. माझे एकदा 5 जिल्हा परिषद मेंबर अपक्ष आणले होते. आणि मला वसंत दादाकडे जर मी गेलोच, दादा असं झालं पाहिजे, मी काही कोणाला सस्पेंड करा असं कधी म्हटलेलं नाही माझ्या आयुष्यात, पण आमका अधिकारी बदलला पाहिजे. दादा बदलायचे म्हणलो. म्हणजे तुम्ही आमदार नसताना दादाकडे तुमचं वजन होतं? वजन होतं. मी दादा सखा पाटील दादा लहानपणी जायचो मी. असं आहे ना? ते आमच्या विचारामुळं. हो. पण मग तुम्ही 2-3 वेळेस दोंडे साहेबला आमदार केलं, त्या काळात तुम्हाला एकदा वाटलं नाही का आमदार व्हा, पण ते सुद्धा वाटलं की आता मलाच काय झालं, सगळा तरुण ग्रुप असायचा ना आमचा. हा हा हा. चाललंय चलो देव अशा पद्धतीने. मग तुम्ही निर्णय घेतला 95ला? नाही, मी 78 आहे, 89ला इलेक्शन लढवलं आमदारकीचं. त्यावेळेस काय झालं? आता त्यावेळेस मी निवडून आलो होतो, पण मतमोजणीत आता पत्रिका होत्या ना. हा हा हा. मग आमच्या काय पत्रिका तिकडे घालायच्या हे, आणि मी 800 मतांनीच पडलो तसा. म्हणजे त्यावेळेस बी हा मतमोजणीचा गोळ होता म्हणायचं? होता ना. कारण आता देशभरात वातावरण तापलंय. काँग्रेसचे जे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते, ते बिहारला यात्रा करतात मतचोरीबद्दल, की आता मतचोरी होते आणि ईव्हीएम फार अविश्वास आहे किंवा मतचोरून सरकार आलंय. म्हणजे तुमच्या टायमाला 78च्या 79च्या काळात अशी परिस्थिती होती? नाही, 90ला आहे परिस्थिती. म्हणजे मताचं इकडे तिकडे गडबड होऊ शकते? होऊ शकते. मतपत्रिकेत बी शक्यता आहे? आपला एजंट जर चांगला नसेल हे होऊ शकतो. कारण मी त्यावेळेस मी शेवटपर्यंत लीडला होतो. मग आमचे ते पोरच होते ना. आमच्याकडे काय एजंट, पण एजंट जरा अविश्वास मिळाला. नाही, मी लीडवर असल्यामुळे ते लागले उड्या आणायला. त्याच्यात ते शेवटच्या फेरीत हा घोटाळा झाला. पण हा घोटाळाच झाला असं वाटतं तुम्हाला? झालाच ना, अधिकाऱ्यांनी कबूल केलं. नंतर मग तुम्ही काही कोर्ट कचेऱ्या, इलेक्शन कमिशन काही काहीच नाही केलं. आणि त्यावेळेस उमेदवार कोण होते तुमच्या अपोजिट विरोधात? ओगले साहेब एक होते. ओगले साहेब. दोंडे साहेब नव्हते? दोंडे साहेब बी होते ना. ओके. तुम्ही तिरंगी फाईट होती. मग त्याच्यामध्ये दोंडे साहेब जिंकले का ओगले साहेब? नाही, दोंडे साहेब जिंकले. ओगले साहेबाला फार कमी मतं पडली. ओके. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा प्रयत्न 95ला केले? हो. मग त्यावेळेस कोण कोण होते तुम्ही? त्यावेळेस बांगर होता, रामकृष्ण, दोंडे होते. ते काँग्रेस कोण होते का? काँग्रेस. आणि तुम्ही तिकिटासाठी कुठे प्रयत्न करत होते, कुठल्या पक्षाकडून? मी अपक्ष. नाही, पण तिकिटासाठी प्रयत्न केले असते? नाही केले? नाही. तुम्हाला माहित होतं आपल्याकडे कारखानाच नाही? नाही, मी लोकात एवढं राहिलो त्या काळात. मला इलेक्शनला वडिलांनी फक्त 3 लाख दिले ते. ओके. विधानसभेला. वडील कोणी होते तुमच्या राजकीय दृष्ट्या? वडील आता गेले माझे. नाही, पण राजकारणात होते ते? नाही. नव्हते का? नाही, तुमच्या कुटुंबातून तुम्ही पहिलेच राजकारण? पहिलेच.
हा बरं ते 95 सांगा मग कशी निवडणूक झाली अपक्ष. मग ते लोकांनीच उचलले इलेक्शन. ओके. आता नाना आमदार करायचे. हा मग मला डिपार्टमेंटने बी फार मदत केली. कुठल्या नाही नाव ना कशाला गेलं. नानाकडे लय गुपित येतं मला माहिती, पण नाना आता काय सांगणार नाही, तर एखादं सांगा. सगळ्यांनी मदत केली हा. आणि माझ्या इतके अधिकाऱ्याला कोणी मदत केली नसेल. ओके. एखादा जर अधिकाऱ्यांचा तुमचं संगनमत झालं. नाही 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 हा. एखादा अधिकारी चुकला ना हम्म. त्याला तोंडावर मी काय बोलायचं ते बोलायचं, हम्म. पण परत असं वागू नको. आतापर्यंत त्यावेळेस एखादा शब्द सांगा बरं, काय म्हणायचे तुमच्या पाशी. आता याला माहिती मी अजून माझी तीच पद्धत. हा हा. मग 95ला तुमची कोण कोण तुम्ही? रामकृष्ण बांगर, हम्म, तुम्ही आणि धोंडसाहेब. हम्म. तुमचे चिन्ह काय होतं? अं, मुलगा मुलगी एक चिन्ह होतं, मला ते आवडलं. हा हा. हा तुम्हाला त्यावेळेस ऑप्शन असतं कोणचं घ्यायचे काय असं. हा ते हा. सगळे कार्यकर्ते खवळायचे हे हा. पुढं. हम्म. तरी एक जणांनी मेणबत्ती घेतली डबल. हा हा. तरी मी त्यावेळेस महाराष्ट्रात 2 नंबरच्या मताने आलतो. वा. 44,500 लेडणी 500 तुमच्या बाजूने वातावरण होतं त्यावेळेस. हा. पण त्यावेळेस प्रचाराची काय साधनं होती, कशी परिस्थिती होती? नाही गाड्या होत्याच ना त्यावेळेस. होत्या ना. हम्म. हा हा हा. आणि मग आता पुढे तुम्ही 95ला आमदार झाले, तो हो. काळ गेला, तर तुम्हाला असं वाटलं नाही का आता आपण आपल्या एक सरकार आहे ना, आपण कोणाला तरी पाठिंबा देऊ, सरकारमध्ये गेलं पाहिजे? मला मंत्री केलं होतं. काय सांगता? हो हा. आम्हाला 5 मंत्रीपद वाटायला आले. मग मी त्या आमच्या कोण कोण 5? डोणगावकर हा, डोणगावकर आता वारले बघा. हा हा. हे आता गृहमंत्री होते देशमुख अनिल साहेब. देशमुख. हा. अनिल देशमुख, हा. हर्षवर्धन पाटील ओके. आणि मग चौथे आणि मी 5वा होतो. माझ्या खोलीतच झालं ते. हा हा हा. मग तुम्हाला काय झालं, मग त्याचं कसं झालं नेमकं? मी असा विचार केला आपण हे तर रप्पच बोलणार आहे. आशिरचं मंत्रीपद पाठू देवाल्याने घातलं. हा हा आशिर सरचं. हा हा. आपण तर लय स्पष्ट बोलतो, तर मीडियावाल्यांनी जर हम्म. आणि त्यावेळेस एवढा मीडिया नव्हता, हा हा. पण पेपर वगैरे होते. हा, तर ते मी त्याच्यामुळे नको म्हणलं. म्हणजे तुम्हाला मनोहर जोशींकडनं हे मंत्रीपद ऑफर झाले होते? हा 5. आणि मग तुम्हीच नको म्हणले एकटे का चौघं बी नको म्हणले? नाही नाही नाही. ते माझ्या जागेवर बाबासाहेब दाभेकरला घ्या म्हणलं. ओके. याचे अकोल्याचे. पण पहिल्यांदाच आमदार होऊन अनेक लोक मंत्रिपदासाठी काय काय करतात आणि तुम्ही नाकारलं त्यावेळेस? हो. आणि दुसरं काय कारण होतं का? का तुम्ही नाही. हा मी थोडा रॅश बोलणाऱ्या माणसाचे. हा हा हा. मग आपल्याला नको बॉस. हा, आणि मी सरळ स्वभावी माणूस लहानपणापासून. हा हा हा. मी पदाची कधी अपेक्षा केली नाही. हम्म. माझे पंचायत समिती मी बबन डोबळेला सभापती केलं एका पोराला. हम्म. एक मत वर वाढन आपलं हा हा हा. जिल्हा परिषदला. ओके. ते बबनला केलं मी. मग तुम्ही 5 वर्ष अपेक्षित राहिले, कोणालाच पाठिंबा दिला नाही? नाही नाही, हा. आम्ही मनोहर पंताला दिलं. पाठिंबा दिला. ओके. आणि त्या माझ्या काळा इतकी कामं हा. कोणी करू शकलं नाही. आष्टी तालुक्यात आपल्या किंवा मतदारसंघामध्ये आष्टी पडोशी हो. एक तुम्हाला आठवणारे प्रमुख आहेत का काही 2-3 तुम्हाला मी जे वाटतात की हे काम? 36 स्टोरेज टँक केले. 36 आष्टी पाठवतो शिरूरमध्ये. हा. हा. आता जांभळडो सुरुवातीपासून लोकशाही आल्यापासून ते झाला पाहिजे म्हणायचे. हम्म. ते झाला नाही. सुलेमान देवळा झाला नाही. हम्म. मी पिंपळवंडी सगळ्यात मोठा. हम्म. सौताडा मोठा. हम्म. सौताडा मातीची भिंत नाही, हो, त्याला हो. कॉन्क्रीटची आहे. ओके. त्याच्यावर मी 4 टाकले. ओके. लांबरवाडी, त्याच्यामध्ये एक धरण टाकले, भुरेवाडी, हम्म. आणि वर एक वसंतवाडी. ओके. तर मग जामखेडचे लोक माझ्यावर एवढा दात खायचे. हा माझी गाडी अडवायची. मी म्हणलं तुमच्या पाण्याशी काय संबंध? हा हा. हे आमच्या हक्काचं आहे. आमच्या हक्काचं पाणी आहे. आणि कृष्ण खोरेत
आमचा पूर्ण तालुका कृष्णा खोऱ्यात हा, आहे. हा. एक 10 गावं त्याच्यावर गोदावरी हॅलीत जाते. त्याच्यावर आपला अधिकार आहेच. हा, आणि तुमचं धरण म्हणलं ते सवताळ्याची एक नदी तुमच्याकडे येते. हा, ओके. आणि मग मी आमच्या तिकडं लोणी, खुंटेफळ, कोयाळ, हम्म. इथं पारगाव एक केलं, हम्म. पण दादागिरीनीच केले. हे काय चुकाचुकी झाले नाही. म्हणजे विरोधामुळे दादागिरी करावं लागली हा, असंच ना. सगळे हा. आता सुलेमान देवळा सगळं बागायत गेलं. हा, हा. वर वंजारी समाजाचे गाव. हो, हो. मग एक वंजारी प्राध्यापक होते, ते म्हणले मी आहे तोवर हे धरण झालं पाहिजे. हम्म. तेवढेच माणसांनी शांती. हा. पण ते शेवटपर्यंत. काय माडवायचे. मग मी एक दिवस पोलीस फोर्सच घेऊन गेलो. हा. आणि म्हणलं या आता दामणगावची तर त्याच्यापेक्षा नंगाड. हा. तिथं हा. वंजारीच्या जमिनी जास्त गेल्या ना. हा, हा. म्हणजे हे सगळे कामं करताना विरोध झालाच. आपण मी ते सगळे करून घेतलं. करून घेतले. मातकुळी फार मोठ्या माणसाची जमीन होती. हम्म. ते सभापती बी हम्म. उपसभापती फार दिवस होते. त्याला म्हणलं करणार म्हणजे करणार. हा, हा. आणि तुमचं कल्याण करणार आहे म्हणलं मी. हा, हा. मी मावेजा फार दिलं ना हा, त्यावेळेस. त्यावेळेस. बरोबर. त्याच्यानंतर आणखी समज. आणि हे संस्था मी काढलेल्या आहेत दोंडे साहेबांच्या जे आहेत ना. यातल्या बऱ्याच का बहुतांश सुरुवातच तुम्ही केली. मी जिल्हा परिषद मेंबर होतो हा, ना. हा. प्रस्ताव मी टाकायचो. ओके. मग पुढं ते बी त्याने आमच्या मला काय? मागून हा. सिनियर कॉलेज दिलं काढायचे. मी ते मारोड्याला म्हणलं तुम्ही चालव, मी काय चालवणार नाही. जबाबदारी नकोच तुम्ही मला. हा. मला शरद पवारांनी 10 शाळा दिल्या एकदा. हम्म. पिंपरी गुमरी. हम्म. मी ती रयतला जोडली, हातोला रयतला जोडला. हा, हा. बघा. आणि हातोळण आणि सालेवडगाव. हा. मी हातोळण 3 वर्ष चाललेलं. साहेबराव दादा म्हणले नाही नाही मलाच पाहिजे. ते दोन्ही त्यांना दिले. हम्म. एक गोगो मिसळला दिली. पण हे सगळं सोडून देण्यात तुमचं फार म्हणजे एकदम सरळ सोडून. अहो आपल्याला माझ्या आयुष्यात मी हा. एका दिवशी 25 पोरं इंजिनियर केले. आता सगळे डेप्टी इंजिनियर आहेत ते. ओके. मी मी त्यांचा चहा पेलो नाही, ते अधिकारी पेलो नाही. हा, हा. आपण आज तर लई आता एक काम केलं तर ते कसं सांगतात लोक की आता मी फार म्हणजे हा. बरं ते 95चा काळ संपल्यानंतर पुन्हा उभं राहिलं तुम्ही. आणि हा. कुकडीचं पाणी, हा, त्याचं सांगा बरं. आता लई श्रेय घेतात लोक. कुकडीचं पाणी मी तसं पवार साहेबाला मानणारा माणूस. हम्म. मग आम्ही शिष्टमंडळ गेलो बा. पवार साहेबांकडे. हा, ते म्हणले खातच तुमच्याकडे काय पाणी न्यायचंच न्या. मग आम्ही गेलो बा त्यांच्या मेवण्याला घेऊन उस्मानाबादला. 25 जण गेलो. ओगले साहेब, मी, नानासाहेब, पोकळे असे. आणि आम्हाला ते पाणी कोणी दिलं तर शंकरराव साहेब मुख्यमंत्री झाले. शंकरराव चव्हाण. हा. हा. आम्ही 5-6 जण नागपूरला गेलो. हा. आणि त्यावेळेस ते याचं पंजाबचं हे घडलं होतं ना अतिरेक्यांचं. हा. सुवर्ण मंदिर. सुवर्ण मंदिर. हा. तो भेटणं अवघड होतं ना हा, हा. मंत्र्यांना. हा, हा. मग आम्ही 5-6 जण गेलो. हम्म. वल्लभ बेनके एक आमदार होता. हम्म. म्हणलं तू एक माणूस न्यायचा. हम्म. शिवाजी पंडितला म्हणलं तुम्ही एक आम्ही आज करून आत गेलो. हा, हा. आणि दिलीप हराळ मी नसायचा. शिवाय दादा तुमच्या समोरच का? नाही मोठे. मोठे. हा. आणि मग आता मुख्यमंत्र्याला भेटायचं कसं. हा. आम्ही आपला एक मोठा हारबेर आता मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला. भेटू. मग आपल्याकडे एक कलेक्टर होते. हम्म. सुंदर बुर्रा काहीतरी आणणं होते. हम्म. हम्म. ते आपल्याला कलेक्टर होते. हम्म. भेटला. मी उगले साहेबाला म्हणलं की तुमच्या काळात आपल्याला कलेक्टर होते. हम्म. मग मी उगले साहेबाला म्हणलं. ते म्हणले आता मला तर काय ओळखण्यासारखे राहिले नाही. मग मी म्हणलं बा ते सुंदर बोराकडे गेलो. म्हणलं साहेब ते उगले साहेब तुम्ही कलेक्टर असताना
आणि आम्हाला मुख्यमंत्र्याची भेट पाहिजे. हं. ते म्हणले थोडी गर्दी कमी होते, तुम्हाला वेळच देतो. वा. मग जमलं. मग आम्ही शंकरराव साहेबाला म्हणलं, "बुवा, कृष्णा खोऱ्याचं पाणी आमचं फुकट जातंय ना, तर तुम्हाला आम्हाला कोकणीचं पाणी मिळालं पाहिजे." त्यांनी मीटिंग लावली. कर्वे नावाचे चीफ इंजिनियर होते पुण्याला. हा हा तेव्हा कृष्णा खोरं नव्हतं ना. हा हा मग त्यांनी मीटिंग लावलं, आम्हाला बोलवलं. मग शंकरराव साहेबांनी सांगितलं पाणी किती उपलब्ध आहे. हं. उपलब्ध नसेल त्या 8 मै शंकररावांनी 8 मै बागायत केलं, 12 मैचं. वा. आणि मग ते प्रश्न रेंगाळत पडल्यावर मी आमदार झाल्यावर ते खातं शिवणकर साहेबाकडे होतं. हं. त्याला काय मराठवाड्यात देणं घेणं नाही ना, ते विदर्भातलंच होतं. योगायोगाने चार्ज खडसे साहेबाकडे आला 1-2 महिन्यासाठी. हा 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 मग खडसे साहेबाचं माझं पहिलं चांगलं. मी म्हणलं खडसे साहेब असं असं आहे, आमचा दुष्काळी तालुका आहे. त्यांनी ते ऑर्डर इथं आणून दिले. कोणी? कडसे. खडसे साहेबांनी तुळजापूरला चालले होते, वा वा. मुलगी न ते. हा हा ते आमचे वडील बसलेले होते. हं. ते म्हणले, "बाबा हे 55 कोटी तुम्हाला दिले." हो. आता वडिलाला काय घेणं देणं. हा ते म्हणले, "अरे मला करायचं काय पैशाचं?" मग त्यांनी त्यांना ती हा योजना सांगितली. हा, पण आता हे तुमच्या काळातले जे कामं झाली त्याच्यावरती आता सगळे बाकीचे सांगतात बाबा आम्ही कामं केली, नेमकं कुणी केले असं काय प्रश्न पडतो. यांना डोके होते का मी जिल्हा परिषदमध्ये असल्यामुळं मला जिल्हा परिषदकडे रेव्हेन्यू खातच नाही ना. फक्त हा रेव्हेन्यू आहे पण लाईन ऑर्डर नाही. हा 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 तर त्या मी अधिकाऱ्यात कायम असल्यामुळं ना हा हा माझा अभ्यास लई झाला आणि ना. बऱ्याच काळात तिथं हा. सदस्य असल्यामुळे. हा. हा. आणि आता मग पुढच्या काळात तुमच्या सोबत तुमचे जे आता तुम्ही शिष्य म्हणतायत ह्यावेळेस शिष्याला साथ दिली, मग दिली. ते तुम्ही 95 नंतर पुन्हा उमेदवार होते उभा का नव्हते उभा तुम्ही? तर मी होतो ना, होते ना. पण मी माझ्या मूर्खपणामुळं पडलो. काय झालं घडलं बरं हे सांगा. मला गोपीनाथ मुंडे आणि मनोहर पान, हं. तू आमच्या पक्षावर उभा राहू नको, हं. पण पुरस्कृत तुला आम्ही करतो. करत हा हा मग ते आम्ही ऐकलं नाही. आम्हाला शरद पवारचं प्रेम, नवीन पक्ष निघायला. हा 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 अरे आणि त्याच्यामुळं मग आपल्याला ऑफिस पत्करावं म्हणजे लागलं. तुम्ही दुसऱ्या वेळेस पण अपक्षच राहिले 95 नंतर. नाही, मला पवार 2000. साहेबांनी तिकीट दिलं. 2000 ला हा राष्ट्रवादी. हा. हा हा पण त्यावेळेस जातीवाद नव्हता ना, पण गोपीनाथमुळं जरा वनवीच गेला ना. हा 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 आष्टी म्हणतो शिरूर मधलं. हा, आणि शिरूर नव्हतं आपल्याकडे. शिरूर नव्हतं आपलं. हा. 2000 पर्यंत नव्हतं ना आपल्याकडे शिरूर. शिरूर आमच्या काळात आलं. तुमच्या काळात. मग तुम्ही राष्ट्रवादीकडून लढले हो, आणि हे तुमचे म्हणजे समज शिष्य. तुम्ही शिष्यच म्हणतात ना. हा, हा ते भाजप. भाजप कोणलं. हा. पण मग तुमचं काही चर्चा नव्हती झाली आपसात की त्यांनी नाही विचारलं की मला लढायचंय किंवा लढायचं नाही, तुम्ही लढा मी तुमच्या सोबत आहे. आता मी त्याच्यावर न बोललेलं बरं. किती मुद्दे तसे न बोललेले बरे, एखादा तरी बोललं पाहिजे तुम्ही. आता ते हा. हा. नातं झाल्यामुळं आता बोलणं अवघड झालं ना. नात दिली ना आमची त्यांनी. हा ना. हा. नात आणि नात त्याच्यामुळे आता सगळं हा बऱ्याच गोष्टी मुठीत आहेत. मोठीत आहे. पण तुम्ही त्यावेळेस कदाचित राष्ट्रवादीकडे न जातं जो गोपीनाथ मुंडेंनी मनोहर पंतांनी जो प्रस्ताव मांडला असता तो जर काय केला असता, मान्य जर असतं तर काय झालं असतं आज. लय मत निवडून आलं असतं. पण एकदाच नाही, अनेक काळ कदाचित पुढचे. नाही, आता फक्त सामाजिक काम करायचं. हम्म. आणि कोणी अडचणीत आला त्याला मदत करायची. परंतु ज्यावेळेस तुम्ही 2000 उभा राहिले, मग सुरेश धस, तुम्ही आणि भीमराव दोंडे दोनले तिघच ना. नाही, अजून होते. हा. पण ते बाकी काय त्यांना मत नाही पडली. नव्हते. ते घालच मत पडली. प्रमुख लढत तुमच्यामध्ये झाले. हा. हा. मग 2000च्या नंतर ज्या निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये तुम्ही उमेदवार नव्हते. नव्हते.
नव्हतात ना का तुम्ही कधीच? नाही. मग तिथून पुढे न लढण्याचा निर्णय तुम्हीच घेतला का तुम्हाला घ्यावा लागला कोणचा? पूर्ण विधानसभा न लढण्याचा? नाही नाही नाही. हा. काय झालं आमचं ते राजा भाऊनी फॉर्म भरला. राजा भाऊ एकदा आमदार किल्ला चिरंजीव ना? हा. हा हा त्याला मी म्हणलं ही वेळ नाही बे, 5 वर्ष जाऊ दे. हा हा वातावरण आपण जर लोकात राहिलं तर वातावरण परत चांगलं होईल. हम्म. पण ते शेवटला राजा भाऊचं सगळी पोरच त्याच्या बरोबर होती ना. हा 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 मग त्यामुळे त्यांना त्यावेळेस मराठ्यात विषय असा झाला, 2 मराठी उभा राहिले, मग दोंडे निवडून ये हा 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 असं ड्रायव्हर झालं ना तसं ते. झालं बी ना पण. हा झालं. हा आणि मग आता पुढच्या काळात दोंडे साहेब तुमच्यासोबत राजकीय दृष्ट्या आता तुमचं बरं आहे का नाही आणखी? नाही नाही आमचे दोस्तीच भर मी काय सांगितले पण राजकारणात अंतर आहे. आहे. आणि तुम्ही आता ह्या वेळेस जे सहकार्य केलं तर हे सहकार्य तुम्ही नातीमुळे करण्याचा निर्णय घेतला का तिकडून प्रस्ताव होता? हा. नाही ते तर रोजच येत होते. मी आपलं नाही म्हणायचो. त्याला म्हणलं मलाच राहायचं, पण आता मग घरात फाटाफोट व्हायचंच काम आहे ना ते. पण तरी तुम्ही फॉर्म भरला होता? नाही फॉर्म भरला होता हा. शब्द कोणाचा होता तुम्ही सांगा बरं ते? शरद पवारचा. मग काय झालं नेमकं? त्या वेळेस त्यांनी तो मुस्लिम माझी शरद पवारची याच्यावर लय झाली. मी याला मुलाखत दिली ती, हा. बाहेर दिली ती. हा. ही जयवंत पाटलांनी जयंत पाटील. हा बरं मला जयवंत पाटील आम्ही सगळे एकत्र असताना तेव्हा नाना फायनल झाले, आता तू काय परत मुंबईला यायचे नाही. हा 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 म्हणजे गेल्या निवडणुकी सांगा. हा. हा मग आणि ते ऐन वेळेस मुस्लिमाला द्यायचं होतं, तर मी म्हणलं मग जानिबा याला आपल्या परभणीवाल्याला द्यायचे. मुस्लिम आमदार होते ना दुराणी साहेब, दुराणी बाबाजानी साहेब. दुराणी. हा. हा. पण मग त्यांना आपल्याकडून कसं काय का तिकडं जागा? ती जागा हा, सोडा हा जागा मुस्लिमाला. ही मला द्या. हा. हा मग पण ते ऐन वेळेस त्यांनी घात झाला समज, विश्वासघात झाला. हा आणि ते मग शरद पवारला मी लई जाऊन बोललो. हा. रोहित आमच्या इथं आम्ही हे पत्रकार परिषदच घेतली ना हा 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 मेळ्यावर. हो. मग रोहितने मला फोन केला की पवार साहेब 27 तारखेला रात्रीचे बारामतीला येणार आहे, हम्म. कोणाला माहित नाही, तू ये. मग आम्ही 7-8 जण गेलो. हम्म. मी पवार साहेबाला लई बोललो. हम्म. म्हणलं शेबरीला मातंग ऋषीने सांगितलं तुला राम भेटते, तिला भेटले, पण 40 वर्षात मला सगळे रावण भेटले. एकही राम भेटला. हा. आणि माझ्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा मला तुम्ही रावणच भेटलाय. हो. आणि मी म्हणलं बाबा आता मी 79 म्हणलं, हा. आता 80त गेलोय. हा, कवा राम भेटणार मला? हा. मग काही बोलले त्याच्यावर? आणि ते आता राजकीय माणसं हा, हा. आणि मोठ्या माणसाला आपण फार बोलू शकत नाही. हा, हा. मी डेअरिंग करून बोललो. मग त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घेतला का आपण अपक्ष किंवा मग यांना पाठिंबा द्यायला पाहिजे? हा. मग यांना पाठिंब्याचे मग- काय बोलणंच झालं का? हे रोजच ना. हा. नाही नाही तुम्ही उभा राहा, जर राहिले तर मग अवघड. हा, मग आमचं तर म्हणजे आजही नानाचाच धाके हा. मतदारसंघात. नाही नाही हा. सगळे लोक म्हणायचे. हा. बरेच गावचे लोक म्हणले हा. आम्ही आमचं गाव सांभाळू, आम्हाला 10 रुपये देऊ नका, इथपर्यंत चालतं. हा. आणि ते मग पण सुरदस म्हणायचे तुम्ही नात म्हणले हा. मला तिथे नांदायचे. नात नात मध्ये आले बरं. हा. जाऊ दे म्हणलं. नात्याने सासऱ्याला तारलं आणि हा. आजोबाला आणि समजावलं. मी कुठल्या सभेत भाजपचे म्हणून बोललो नाही. नाही, हा. गडकरी साहेब शिष्य म्हणून बोलले तुम्ही. शिष्य म्हणूनच बोललो ना. हो, शिष्य म्हणूनच. का शिष्याबद्दल खंत कधी का नाही? नाही, हा? आनंद आहे जसं की 95 ला तुम्ही आपला तालुका किंवा मतदारसंघ तालुका समज नगर मध्ये असा प्रस्ताव दिला होता, ह्याच्यावरती काय तुम्हाला वाटतं? याच्यावर मनोहर पंतांनी नगरच्या शिवाजी पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळेस तत्वता आष्टी नगर जिल्ह्यात जोडण्यात आली. असं म्हणलं होतं. हा मग काय घोषणा झाली, सांगतो हा, ना. हा. आणि हा विषय कॅबिनेटमध्ये गेला. हम्म. तिथं गोपीनाथनी नागपूर करार काढला. नागपूर करार असा आहे की हद्द तोडू नये, अरे बरं का. हा. मग कडा, डोंगरगड, खिळद, देवनिमगाव हम्म. हे आपल्या तालुक्यातली गावं नाही, हे करमाळ्या तालुक्यातली गाव आहे.
ओके. बरं का. हा. बीड, सांगवी, ब्रह्मगाव, हाजीपूर, भाळवणी हे जामखेड तालुक्यातली गाव आहे. हा. मग म्हणलं त्यावेळेस नागपूर करार कुठं गेलता? हा, त्यावेळेस कुठे गेलं बरोबर. तुम्ही नागपूर करारच काय घेऊन बसले? हम्म. आणि मी गोपीनाथच्या पाया पडलो. असं करा म्हणून. आम्ही नगरमध्ये, तुम्ही हे विरोध कशाला करता? नगरमध्ये गेलो, बीडचं नगरचं अंतर फार आहे. अरे हो इकडे मोगलाई. हो. नगरकडे गेलो तर आमचा शेतकरी बँक 1 नंबर आहे ना हो, अशा आहे, खांदा. आहे, आहे. शेतकऱ्याचं कल्याण होईल. आणि सगळ्याच दृष्टीने कामाला कामाला. दवाखाने आपलं सगळंच होतं ना तिथं. आणि आमचे सगळे आष्टीच्या पोरांचे शिक्षण नगर. नगर म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी ओके, झाले. हा, हा. आणि इकडे जर कॉल आला आपल्या पोरांना हा, हे औरंगाबाद युनिव्हर्सिटीतले, हा, हा. मग यांना थोडं इकडे दूर करतात, दुर्लक्ष करतात. त्यावेळेस आपल्या पोरांना घेत नव्हते. येत नव्हते. हा, हा. मग मग ह्या म्हणलं- प्रस्तावाचं पुढे काय झालं? आणि मग ते तसंच पडून राहिला. त्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला? आता सत्य पुढे काय चालत नाही. आम्ही तैशील नाही. हम्म. मी कोर्टात गेलतो हम्म. की बा पहिल्या जागेवर करा. हम्म. आज प्रत्येक माणसाला 10 रुपये, जायला 10 रुपये म्हणजे तसेच, 20 हो. रुपये जातात ना हो हो हो. म्हाताऱ्या माणसाचे. म्हातार माणसाची आणि अनेक लोकांना चलत जावं लागतं. बरं तिथं इथं तहसील होती ना, कोण आमची रोज एक चक्कर असायची. गावात गेलं तर तहसील पण ह्या मुद्द्यावर तुम्ही ठाम आहेत का तालुका तिकडे गेला पाहिजे नगरमध्ये? गेला पाहिजे. आणखी पाठपुरावा करताय का करणार आहेत? नाही आता ते मग लय झटावं लागेल, वर सुप्रीम पर्यंत जावं लागेल. हा ना. हा. बघा एकदा तुम्हाला जर वाटत असेल तर लोकांचं सहकार्य राहू शकतं, कारण लोकांची बी इच्छा आहे बऱ्याच. त्याला ते सगळे पेपर लोकांचा विरोध असतो मला वाटतं. नाही लोक विरोध नसतो. नाही नाही विरोध असायच काय कारण. कारण हा आणि त्यात जास्त धोंडे साहेब हा. इकडे गेलं तर आपल्याला डिमांड काय राहील. म्हणजे अडचण हा किंवा विरोध आहे म्हणायचं. हा. हा. आणि शिष्याचा विरोध. नाही तेव्हा ते काय राजकारणात तेच नव्हतं ना. हा हा. आता आता होईन का विरोध? नाही. नाही करायला पाहिजे ते विरोध हा. जर जात असेल. हम्म, हम्म. पण आपला फायदा लय ना. बरोबर. बरं आता आता आपल्या बीडला जाऊस तर एक अधिकारी सापडत नाही. हा. इथं गेलं तर सिस्टीम चांगली आहे. हा. नगरचे हो. पश्चिम महाराष्ट्राचे हो सगळे अधिकारी कधी गेले तर सापडत. सापडतो. हो. बरं आणखी एक प्रश्न असा होता की सामाजिक दृष्ट्या बीड जिल्ह्यातलं गेली 1-2 वर्षापासून राजकारण फार डोळून निघालंय. सामाजिक दृष्ट्या ओबीसी मराठा हा संघर्ष आहे. त्याचं तुम्ही सगळं बघून तुम्हाला तुमचा काळ किंवा आताच काय वाटतं नेमकं? नाही 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 आमच्या काळात हे हा. नव्हतंच. ओके. जातीवाद नाही काय नव्हतं. हा. आम्ही रामराव गरजे सभापती केला. हा. वर ढाकणी अध्यक्ष केला. हो. बबनराव. नाही नाही हा. आमची जिल्हा परिषदची हा हा नारायणराव हा ढाकणे. हा. आणि खेळमेळीच्या वातावरणात असायचं ना. पण आज सरळ सरळ बंजारा समाधान मराठा एकमेकाच्या विरोधात उभा राहिला सर नाही. परिस्थिती आणि हे कधी मिटणार नाही. नाही भेटणार. आता जर परत हे हाकेन हे तिकडे घुसले ना हम्म. मराठी माणसाचं म्हणजे कुणीकडे घुसले तर? वंजारा हा. ते जर एक झाले हा हा मराठी माणसाचं अवघडच आहे ना आता. हा हा. नाही पण ही लोकसभेची निवडणूक बघा ना तुम्ही, किती टक्कर झाली काटेची आणि जातीय दुरा त्याला ना हे आलं स्वरूप. तर ती कसं वाटतं तुम्हाला? आता जाती तुम्ही पातळी पत्रकारांनी आणि मीडियानी हा. हे थांबवलं. ना जी बदनामी आहे हा. ना हे हळूहळू कमी करण्याचं काम करावं असं मला वाटतं. तुम्ही पण हे तुमच्या काळात नव्हती तुम्हाला असं म्हणायचं. नव्हतं जाती एवढा नव्हता. नव्हतं. कारण गोपीनाथ मुंडे तुम्ही पाहिले, हा. बबनराव ढाकणे तुम्ही पाहिले, वा. केसर काकू क्षीरसागर हा. पाहिल्या. ते सगळे ओबीसी वर्ग होता. वा. पण मराठ्यांनी असं कधी बघितलं नाही की नाही, हे नाही ओबीसी आहेत नाही. आणि त्यांनी कदाचित बघितलं नाही हे मराठी आहेत. नाही पण हे आजच का होतंय असं? आता सगळ्या जाती जागे झाल्यात. ओके. जागा झाल्यात. हा. हा. आणि ज्याला त्याला आता मराठ्याला आरक्षण हा. नव्हतं तरी आपण कधी कोणालाच नाही. हा म्हणजे त्यावेळेस हा. बंजारा त्याला आरक्षण सगळ्यात चांगलं होतं. हा हा मग वंजारा आणि ST-SC ते काय आपल्याला ते घटनेनीच त्यांना ते दिले. हो. अधिकार दिले. हम्म. आपण त्याच्यावर बोलू शकत. हा. बोलू शकत नाही. हम्म. पण आता सगळ्या जाती पण आज मराठी जे आरक्षण मागतायत ते योग्य आहे का? योग्य तुम्हाला काय वाटतं? योग्यच आहे ना. योग्य. त्याचं कारण असं आहे
पंजाबराव देशमुख कृषी मंत्री होते, तुम्हाला हो, आता हो. तुमचा जन्म नसेल. नसेल, हो नाही. आणि जो शेती करील तो कुणबी अशी घोषणा केली, हो हो बरं का. हा पण आपण नवीन आलेलो, हा मराठवाड्यात. नाही नाही, हम्म. पश्चिम हा, महाराष्ट्रात हा. 60 साली आलो आपण. हा हा हा, महाराष्ट्रात. हा त्यांचा सिलेबस वेगळा होता, आपला हो, सिलेबस हो. वेगळा होता. हम्म. आणि मग या 5 जिल्ह्यातले जे 96 कोळी मराठी समजणारे आहेत ना स्वतःला, हम्म. यांनी मोर्चा काढला होता. कोणावर? पंजाबराव देशमुखवर. मराठवाड्यातल्या जिल्ह्यांनी. हो, हा हा ते म्हणले तू आम्हाला कुणबी करणारा कोण? अरे हा वाद. आणि मग त्याने राजीनामा दिला. हे एवढ्या प्रकरणावर. हा, कृषी मंत्री होते ना ते. म्हणजे ते जे म्हणायचे शिवशेती करेन कुणबी, कुणबी, मग हा. त्याच्यानुसार विदर्भातले सगळे कुणबी झाले का? विदर्भ कुणबी झाला, हो खानदेश कुणबी झाला, हो मध्य महाराष्ट्र कुणबी झाला, हा. कोकण कुणबी झालं. राहिले मराठवाड्याचेच 5 आणि जिल्हे. फक्त हे मोर्चे किंवा 96 कुळीचे जास्त काय एकदम हे असल्यामुळे. हा, आणि मग पुढे कोण लक्ष दिलं नाही ना. ओके उगा आज जरांगे पाटलांनी हा हा आणि लढाई उभा केलाय. हो आज जे अधिकारी झालेत ना, हम्म. ते जरांगे पाटलामुळे झाले ना, हा हा त्यांच्या ह्या मागण्यामुळं मागण्यामुळं हो हो त्यांना कुणबीची सर्टिफिकेट मिळाली. मिळाले. हो. आणि आपल्यात अडचण अशी आली, आपण शाळेत घालताना आपल्याकडे शेती शब्द आला. हो खरेदी, व्यवसाय काय? हं. शेती. हा तिकडे दाखल्यावर घालताना, शाळेत घालताना बी कुणबीक शब्द आलाय. आजबी ना. आजबी. हा 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 आणि खरेदीत बी कुणबीक शब्द आलाय. आता जे विदर्भातले काय दाखलेत ना त्याच्यावरती कुणबी लिहिलेलं असतं, मराठवाड्यात मराठी लिहिलेलं असतं, म्हणून हा गोंधळ झालाय. गोंधळ झालाय. बरं. आता आपले जेवढे शिकले ना हा. बॉर्डरचे लोक, हा. त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळते ना. तिकडे जे शाळेत घातले हा हा तिकडे ते कुणबी चाला ना शब्द. ओके. आता आमचे साकत असेल, हं. साकतला बऱ्याच खुंटेबळ असेल, जे जुने लोक शिकले ना त्यांच्या टीशीवर कुणबिकच शब्द आहे ना. हा 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 एक टेक्निकल किंवा तो हा. गोंधळची माझ्या सुरुवात. गोंधळ आहे, हा गोंधळ. मिटला पाहिजे. हम्म. आणि आज मराठा तरी का कोणता श्रीमंत राहिलाय? हा हा 5-5 एकर आणि 10-10 एकरवर आलाय. हो हो अनेक ठिकाणी 2-2 एकर वर आलं. पूर्वी 300. आता यांच्या मोड यांना हा काय जमिनी कमी होत्या का? आमच्या इथल्या पाटलाला बी 100-200 एकर जमीन होती. लोणीच्या जागीरदाराला त्यावेळेस मला वाटतं त्या 5-25 हजार त्यांच्या नावावर होती. हा संस्थान होतं. पण ती परिस्थिती आज नाही समज सगळ्याच म्हणजे कोणाचीच राहिली नाही. हा हा आणि मग आपले पोरं मेरिटमध्ये आले तरी तो आपल्या खाली असला तरी त्याला नोकरी मिळाली, पण आपल्याला मिळाली नाही. आपल्याला मिळालं. कशामुळं? त्या हे काय म्हणजे कॅटेगरी. हो. आता आपण शेवटाकडे येऊ. 2029 ला नाना नेमकं कुठल्या भूमिकेत असणार आहेत? नाही नाही, आता सोडून दिलेलं चांगलं असं वाटायला लागलं. सगळं हा? सगळं 2021 सगळंच. नाही नाही हा. नाही, जो बरा असेल त्याला मदत करायची, तो कोणी असो. हा म्हणजे तुम्ही आजबीन नाही मदत केली एक दिवस? तिथं काय हा त्या कारण तुम्ही म्हणले होते की बाबा ज्यासोबत असतो आमदार होतो, ते खरंच आमदार झाले. झाले ना, सगळेच झाले. हा हा त्यांच्याबद्दल काय तुम्हाला आज नाही का पुन्हा न बोलेल? बरं अहो, ज्याला कळालंच नाही. हा आमदारकी कशी चालवली पाहिजे त्याचे काय त्याने विचारच केला नाही ना. पूर्ण 5 वर्षात काय विचार केला? कुठली योजना आणली? पुढं कार्यकर्ते घडवले. त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या एवढं काम कोणीच केलं नाही. ती याड आहे. त्यांच्या गावचा रस्ता पाहिला का जाऊन? नाही पण ते आमदार झाले त्यावेळेस किंवा आमदार तुम्ही केला असं म्हणताय, हा. पण मग त्यांना पुढच्या वेळेस जे डिपॉझिट जप्त होण्यापर्यंत परत चालते, ह्याचं कारण काय असतील? कार्यकर्ता सांभाळला नाही ना. सोहा हा सगळा एकच शब्द आहे त्याला. म्हणजे आता पुन्हा तुम्ही म्हणताय की थांबलेलं बरं. नाही नाही, हा सर काय आता आपण किती वर्ष आहे? हा हा एक तर संघर्षातच जीवन गेलं माझं. सगळे रावणच भेटले, राम हा, भेटला नाही. नाही भेटला. बरं मी लग्नाचं आता तर हा बोला. आजची परिस्थितीच बदलली नाही. त्याच्यामुळे निर्णय घेताय का?
एकच काय? मिनिट. हां, काय ते पोरांना काय वाटलं ते करते. हे होते साहेबराव दरेकर नाना. 95ला अपक्ष आमदार झाले. पण राजकारणात असा एक माणूस असतो की जो तुमच्या प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक मतदानात असेल, उमेदवार असेल नसेल माहीत नाही, पण तो कोणाच तरी पाठीमागे उभा राहतो आणि त्याची एक वेगळी ताकद असते. तर नानांची 80च्या 70च्या पासून जे काय राजकीय दृष्टीने काम करतायत त्यांची आजही ती ताकद आहे. दोंडी साहेबांना त्यांनी आमदार केलं, बाळासाहेबांच्या सोबत ते होते आणि नंतर त्यांचे शिष्य म्हणून जे होते ते पुढे आमदार त्यांच्या विरोधात गेले, आमदार झाले, ते 3दा आमदार झाले, आता 4थ्यांदा त्यांनाही आमदार करणं त्यांचंच वाट आहे. तर एकंदरीत बीड जिल्ह्याच्या परिस्थितीवरती, सामाजिक परिस्थितीवरती, राजकारणावर त्यांनी भाष्य केलंय. कारण ह्या जुन्या जनतेने जे भाष्य केलंय ते आजच्या परिस्थितीत किती बदल झाला हे आपल्याला सांगतं. गणेश पोकळे, आष्टी, लेट्सअप मराठी, बीड. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.